तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एका आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर विषय असा आहे की आत्ता जो भंडारी डोंगराखाली म्हणजे भंडारी डोंगराच्या पायथ्याला जो सप्ताह चालू आहे, छोट्या माऊलींनी जो सप्ताह भरवला, आपण त्या सप्त्याला आलेलो आहे. आणि आता तुम्ही म्हणता की हा कोणत्या गडाचा चढायची तयारी करायला लागला आहे, तर तसं काय नाही मित्रांनो. तर विषय असा झाला होता की आपण सरळ रस्त्याने जाण्यापेक्षा ना इथं पाय तुडवत एक डोंगराळ भागात आलेलो आहे. आता तुम्हाला दाखवतो. हे बघा, मी ह्या रस्त्याने चलते. हे माझे मित्र महेश, हा बघा हा प्रणव, आमचे स्वागत भाऊ म्हणजेच आमचे मामा. आणि हा आम्ही हा रस्ता सोडून, तुम्हाला दिसत असेल हा रस्ता सोडून ना हा रस्ता निवडला. तर बघा ह्याचा माज बघा, सरळ सांगितलं होतं की त्या रस्त्याने जाऊ खालच्या, पण हा काय ऐकणाऱ्यातला नव्हता. तर पार याला ना काय बोलावं काय नाही, काय सुचत नव्हतं. चल इथं पार ना आयुष्याचे लागलेत आणि आम्ही हाताने जिरून घेतलेले आहे, बाकी काहीच विषय नाहीये. आता बघा पडलो. बघा हा व्ह्यू. आणि मागाशी तुम्हाला दिसलं नसेल, पण बघा हा किती मोठा सप्ताह भरवण्यात आलेला आहे. एक वारकरी संप्रदायाला जिवंत ठेवण्याचं काम हे छोटे माऊलींच्या हाताने घडतंय. तर आता आम्ही जो रस्ता निवडला होता ना मित्रांनो, तो फायनली रस्ता इथं संपतोय. आणि माझा आनंद ना या डोंगरात नाही पण गगनात नावत नाही एवढा झालेला आहे, कारण रस्ता आता फायनली. तर मित्रांनो, आपण ना भंडारी डोंगरावरती जात होतो, जिथं मंदिराचं काम चालू होतं नाही का. आणि तिथं जात असताना नेमका विषय असा झाला होता की आम्हाला एक रस्त्यात असा माणूस भेटला की जो धूम्रपान वगैरे करत होता. आता मी तुम्हाला हे पुढं क्लिपमध्ये दाखवतोयच, पण माझ्या मते तरी धूम्रपान करण्याची जागा ही नाहीये असं मला तरी वाटतं. तर मित्रांनो, आता तुम्ही मागच्या क्लिपमध्ये बघितलं असेल की एक माणूस धूम्रपान वगैरे करत होता. जो तो माणूस करतोय ना, माझा त्या गोष्टीला विरोध नाहीये, पण तो ज्या जागेवर करतोय ना ती जागा चुकीची आहे. तर मी ही जी जागा आहे ना ही चुकीची का म्हणतोय, तर इथं आपल्या संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी विठ्ठल प्राप्ती केलेली होती, म्हणजेच आपले पांडुरंगांना प्राप्त केलं होतं साक्षात. त्यांची भक्ती बघून साक्षात आपले पांडुरंग त्यांना प्रसन्न झालते. कारणामुळे मी ही जागा चुकीची आहे असं म्हणतो. तर मित्रांनो, आता ना आम्ही फायनली पोहोचलेलो आहे या ठिकाणी. आपल्या श्री संत तुकाराम महाराजांनी विठ्ठल देवांना प्राप्त केलं होतं, म्हणजे थोडक्यात ना त्यांची तपश्चर्या करून त्यांना प्राप्त करून घेतलं होतं. अशा ठिकाणी ना आपण आता आलेलो आहे. तर मित्रांनो, तुम्ही राम मंदिर बघितलं असेल, म्हणजे की आपल्या अयोध्येतलं राम मंदिर. तर इथं ना दुसरं मला असं वाटतंय की इथं ना दुसरी राम मंदिराचीच प्रतिमा उभी करण्यात आलेली आहे. थोडक्यात तुम्ही बघू शकता की हे बघा, आता हे साईडचं वेळ बघून तुम्हाला कळालंच असेल की या मशीनची कॅपॅसिटी काय. आणि हे मंदिराची बॅक साईड बघून मी तुम्हाला निश्चितच सांगू शकतो किंवा तुम्ही पण ओळखू शकता. मित्रांनो, मी भंडारी डोंगरावरती आलो होतो आणि मागच्या क्लिपमध्ये मी तुम्हाला सांगितलंच होतं की तुकाराम महाराजांनी भक्ती करून विठ्ठल प्राप्ती केली होती, म्हणजेच आपल्या पांडुरंगाला प्राप्त केलं होतं. आणि तुम्ही आपल्या अयोध्येतलं राम मंदिर बघितलं असन, आणि तीच एक इथं प्रतिमा उभी करण्यात आली आहे मला असं तरी वाटतंय. जसंच तसं नाही, पण एक राम मंदिरासारखं बनवण्याचा प्रयत्न इथं करण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, मला इथं मंदिरात एक सगळ्यात भारी जर का आवडलं असेल तर ते हे होतं. तर हे कोणता एक फोटो फ्रेम वगैरे नसून तर हे दगडात कोरीव काम करण्यात आलेलं आहे. मला ह्यांच्याकडे बघून कळालंच असेल की नेमकं याच्यात दाखवण्याचा काय प्रयत्न करण्यात आलेला आहे. त्याच्यात ना आपले संत तुकाराम महाराज व छत्रपती शिवाजी महाराजांचा एक भेट घडून आलेला प्रसंग दाखवण्यात आलेला आहे. तर मी इकडे मंदिर बघून बाहेर येत नाही की तेवढ्यातच बाहेर आरती चालू होती. मग काय लवकरच आरतीला मी पण उपस्थिती लावायचं ठरवलं. तर अशा प्रकारे मी मित्रांनो तुम्हाला आता मंदिर दाखवलंय. तसं मंदिराचं काम अजून बाकी होतं नाही का. आणि हे मंदिर निश्चितच म्हणजे पूर्ण असं काम झाल्यानंतर एकदम भारी आणि लक्ष वेधून घेणारं मंदिर होणार आहे. मित्रांनो, आपल्याला आता इथून पुढचं काही शूट घ्यायला जमणार नाही आणि ऑलरेडी जरा लेट झाला असल्या कारणामुळे आपण आजचा ब्लॉग इथंच थांबवतोय. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की आपल्या कमेंट बॉक्स मध्ये कळवा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मित्रांनो, मी जातो खाली. भेटू आपल्या पुढच्या ब्लॉग मध्ये.